जय बजरंग चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या स्पर्धेचे आयोजक वैभव पाटील, साजन पाटील, साहिल पाटील आणि विशाल नाईक यांच्या माध्यमातून सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। अनिल पाटील असतील, संदीप नाईक असतील, तसेच आपण पाहतोय संदीप पाटील, मिलिंद पाटील, मेघनाथ पाटील आणि पशु पाटील या सर्वांचं देखील अतिशय महत्त्वाचं योगदान आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी। अपार मेहनत हे सारेजण घेत आहेत आणि त्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा आपल्या समोर रंगते। तर जाऊया दुसऱ्या मॅच कडे। न्यू तुफान पिंपळास विपक्ष जयदुर्गा सुरई। पिंपळास संघाने टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। पहिल्या सामन्यामध्ये रंगतदार लढतीची अपेक्षा होती, मात्र कुठेतरी वरचढ ठरताना दिसलाय आपल्याला नंदकिशोर खारबाव ए संघ। खरं तर जास्त मोठी धावसंख्या त्यांनी उभी केली नव्हती, परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अखेर ज्या 36 धावा त्यांनी बनवल्या होत्या त्याचं संरक्षण केलंय आणि सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाला त्यांनी या स्पर्धेच्या बाहेर काढले। या मॅच मध्ये देखील दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत। नवीन 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्या समोर रंगतोय कारिवलीच्या या ऐतिहासिक जय हनुमान मंदिर क्रीडांगणामध्ये। क्रिकेटसाठी एकूणच पोषक वातावरण पाहायला मिळत आहे। सर्व खेळाडू सध्या तुम्ही पाहू शकाल जयदुर्गा सुरई टीमच्या माध्यमातून मैदानामध्ये, आणि दोन सलामीवीर देखील आता खेळपट्टीकडे पोहोचताना दिसत आहेत न्यू तुफान पिंपळास टीम कडून। हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे। या स्पर्धेच्या नियमांप्रमाणे आपण पाहायला गेलो तर कुठल्याही प्रकारचं पॉवर प्ले नाहीये, मात्र सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विकेट कीपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 2 खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये ठेवणं कंपल्सरी असणार आहे। थँक्यू डीजे। सकाळच्या सत्रामध्ये आपण मान्यवरांची मांदियाळी पाहिली आहे। या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहिले आणि मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये या स्पर्धेला आपण सुरुवात केली आहे। आज एकूण 8 सामने होणार आहेत, एकूण 9 संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला खेळताना दिसणार आहेत। तर मॅच नंबर 2 ला सुरुवात होते। यानंतरचा सामना असेल छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर आणि सिद्धिविनायक अंजूर या 2 संघांदरम्यान। तर या दोन्ही संघांनी देखील सज्ज राहायचं आहे। सुरई टीम कडून पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत। विजय थोडंसं वॉर्मअप केलंय त्यांनी। पनामा हॅट त्यांच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळते। सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत रतिलाल आणि किशोर। न्यू तुफान पिंपळास निश्चितच एक जबरदस्त संघ आहे न्यू 40+ कॅटेगरीमधील। अनेक स्पर्धांमध्ये या संघाला आपण खेळताना पाहतो आणि जयदुर्गा सुरई देखील तेवढाच ताकदवान संघ आहे। तर 2 तुल्यबळ संघांमधली ही लढाई आहे। एक चांगला प्रेक्षणीय सामना हा क्रिकेट रसिकांना जरूर पाहायला मिळेल। क्रिकेट रसिकांना देखील चुरस पाहायला आवडते। वेळ फार महत्त्वाची असणार आहे, याची देखील दक्षता सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे आणि 20 मिनिटांच्या आत आपण 4 षटकं कंप्लीट करायची आहेत। आपली वेळ सुरू झालेली आहे। तर पहिला बॉल घेऊन गोलंदाज विजय सामना करतील रतिलाल। पहिलाच बॉल शफल करून खेळायचं होतं। ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन ऑन साइड बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर एक मोठा फटका खेळण्याचा मानस होता, प्रयत्न केला गेला परंतु चेंडू बॅटवर घेता आला नाही। डॉट चेंडूची सांगता झाली आहे। थोडा संथ गतीनं टाकण्यात आलेला हा बॉल होता आणि मला वाटतं पुल किंवा हुक शॉट खेळण्यासाठी एक आदर्श बॉल होता, परंतु जास्त काही फायदा उचलता आला नाही। पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल, जोरदार अपील लेग बिफोरचं, परंतु पंच अपील फेटाळतायत। चांगली फिल्डिंग शॉट फाईन लेगच्या दिशेनं, परंतु तरी देखील एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट करण्यात आली आहे। लेग बायचा इशारा पंचांनी केलाय। अवांतर धावेच्या सौजन्यानं खातं येथे ओपन होत असताना न्यू तुफान पिंपळास संघाचं। पिंपळास संघाला भरपूर सपोर्ट असतो, जिथे जिथे हा संघ खेळत असतो तिथे त्यांचे पाठीराखे पोहोचत असतात। सुरेख बॉल, चेंज ऑफ पेस। या आधीचा बॉल थोडा क्विकर होता, खोलवा टप्प्याचा होता, मात्र हा बॉल स्लोवर बॉल होता, जाणून बुजून थोडा दूर देखील ठेवला होता फलंदाजापासून। फिंगर्स रोल केले होते आणि चेंडू बाहेर वळवला होता। हा पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी
बॉल तटवला जातोय वायडिश मिड विकेट झोन मध्ये. डीप मधून फिल्डर आलेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एका बाईकची चावी आम्हाला मिळालेली आहे. ज्या कुणाची असेल त्यांनी घेऊन जायची आहे. ज्या कुणाची बाईकची चावी हरवली असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन घेऊन जायचं आहे. मला वाटतं युनिकॉर्न बाईकची ही चावी असावी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शरीरावर आदळतोय बॉल. सुरेख गोलंदाजी व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत. कधी चेंडू बाहेरच्या दिशेनं वळवले जात आहेत, कधी क्विकर डिलिव्हरीज टाकले जात आहेत, कधी चेंडू आतमध्ये आणले जात आहेत. हा बॉल थोडा ऑफस्टिकच्या बाहेर होता. शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अगोदरच ऑफस्टिककडे शफल झाले होते. कदाचित येथे मंकडिंगचा प्रयत्न असावा. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 2 धावा. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. तर विजय यांनी खूप चांगला मारा केलाय आतापर्यंत. शेवटचा बॉल या षटकातील. ओहो, फुल टॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलता आलेला नाही. बिगिट करायचा होता ऑन साईडला. खरं तर बॉल वाईड आहे, परंतु पंच आपला निर्णय परत घेत असताना, कारण बॅटला स्पर्श करून चेंडू पाठीमागे गेला होता, फलंदाजाने देखील ते मान्य केलंय. ही खिलाडी वृत्ती असते. खिलाडी वृत्तीचं चांगलं येते प्रदर्शन. बऱ्याचदा पंचांना देखील समजत नसतं. काही गोष्टी अशा असतात क्रिकेटमध्ये. पंचांसाठी देखील काही निर्णय फार कठीण असतात आणि अखेर पंच देखील माणसं आहेत. तर पहिलं षटक येथे समाप्त झालंय. फक्त 2 धावा धावफलकावर. अतिशय संथ सुरुवात पाहायला मिळते न्यू तुफान पिंपळास संघाकडून. टॉस जिंकून त्यांच्या कर्णधाराने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांच्या कॅप्टनने टॉसमध्ये उल्लेख केला होता. त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की टॉस जर त्यांच्या बाजूने लागला असता तर त्यांनी बॅटिंगच स्वीकारली असती. मात्र पिंपळास संघाची सुरुवात खराब राहिली आहे. एकही गडी जरूर बाद झालेला नाही. ही जमेची बाजू असेल का त्यांच्यासाठी, हा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण पहिल्या षटकामध्ये फार संथ गतीने धावा जोडण्यात आल्यात. नवीन षटक घेऊन राकेश पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर बरोबर येत नाहीये. विकेट कीपरकडून थोडीशी चूक घडते आणि त्याचा फायदा उचलला जातोय. आता असं वाटतंय की विकेट फेकण्याची तयारी सुरू आहे, परंतु तेथे फलंदाजाला बाद देखील केलं जात नाहीये. बाईचा इशारा आलाय पंचांकडून. धावसंख्येत थोडीशी भर पडताना दिसते. धावसंख्या झाली आहे बिनबाद 3 धावा. आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. वेगानं धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. फ्लायटेड बॉल लॉफ्ट केलाय हाफ वॉली मध्ये घेऊन. समोरच्या बाजूने लॉंग ऑफला फिल्डर तैनात, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल सीमा पार. हा षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज रतिलाल यांच्या बॅटमधून चेंडूला उंची देण्यात आली होती, थोडी हवा देण्यात आली होती. गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र त्या चेंडूची हवा काढली आहे फलंदाज रतिलाल यांनी. अगदी हाफ वालीमध्ये घेऊन फ्रंटफुटला थोडासा येत असताना समोरच्या बाजूने चेंडू लॉफ्ट केला होता. सरळ बॅटचा प्रहार आणि एक उत्तुंग षटकार. पुढचा बॉल राईट राऊंड द विकेट. यावेळेस पहा क्विकर डिलिव्हरी, आणि हे होणारच होतं कारण या दिवसा बॉल फ्लायटेड होता. आता अँगल देखील थोडा चेंज केला गोलंदाजाने. राऊंड द विकेट गेले आणि खूप वेगानं बॉल टाकला. बॅट्समनला पूर्णपणे बीट केलं जाते. चांगली नोकझोक आपल्याला पाहायला मिळते चेंडू आणि बॅटमध्ये. धावसंख्या सध्या धावफलकावर पाहायला मिळते बिनबाद 9. पुढचा सामना पाहायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर विपक्ष सिद्धिविनायक अंजूर. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे. नाइन रन्स विदाउट लॉस. नितुफान पिंपळास विनिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट. राकेश यांचा पुढचा बॉल. आता मात्र फ्लायटेड बॉल आहे. तगडा प्रहार. अगदी खेळाडू कक्षामध्ये बॉल जाऊन लँड होतोय. व्हॉट अ ग्रेट शॉट. षटकार. दुसरा षटकार येतोय. दोन्हीही स्लोवर चेंडू होते. हा देखील स्लोवर बॉल आहे. बॅकफुटला जाऊन पुल केलाय बॉल हवेत. चेंडू खाली फिल्डर तैनात, मात्र कॅच ड्रॉप. बॉल निघून जातोय पाठीमागे. सीमारेषेचा वेध घेतोय आणि आता मात्र चेंडू उचलला जातोय. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा मिळत आहेत रतिलालला. तिसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न करत होते किशोर, मात्र स्पष्ट नकार दिलाय
फलंदाज रतिलाल यांनी. खूप चांगली बॅटिंग आता मात्र रतिलाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि धावांचा जो वेग आहे, जो ओघ आहे, तो वाढताना दिसतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 17. या 17 धावांपैकी वैयक्तिक 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात रतिलाल यांच्या. 2 षटकारांचा समावेश त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस आहे यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. टॉपेज आहे मात्र शॉर्ट फाईन लेगच्या वरून बॉल निघून जातोय. डीप फाईन लेगच्या दिशेनं चेंडू वळतोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चेंडूची यथेच्छ धुलाई येथे करत असताना रतिलाल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बिनबाद 21. 21 विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा धावफलकावर होत्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा फलंदाजांनी जोडल्यात. अक्षरशः ह्या धावा कुठून काढल्यात त्या म्हणजेच रतिलाल यांनी. म्हणजेच त्यांनी आपले गिअर्स चेंज केलेले आहेत आणि आता त्यांची गाडी आपल्याला टॉप गिअरमध्ये देखील पाहायला मिळते. याची खऱ्या अर्थानं गरज होती. चांगलं कमबॅक करतायत फलंदाज रतिलाल. एकूण धावसंख्या 21. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकही फलंदाज बाद झालेला नाही. आता किशोर यांची रणनीती काय असेल ते देखील पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे. खरं तर येथे ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे असं मी म्हणेन. जयदुर्गा सुरई संघाला गडी बाद करावे लागतील. विशेषतः रतिलाल यांची विकेट फार महत्वाची आहे. पहिल्या षटकामध्ये खूप शांत संयमी फलंदाजी अशी वाटत होती आपल्याला. खरं तर ते करत होते पहिल्या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यांसाठी मात्र विजयांनी त्यांना हात खोलू दिले नव्हते. परंतु राकेश यांच्यावर आक्रमण करण्यात आले आणि राकेश यांचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल करण्यात येईल. पुन्हा एकदा मी विनंती करतोय छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर संघाचे कॅप्टन आणि सिद्धिविनायक अंजूर संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. नवीन षटकाला सुरुवात करतायत गोलंदाज सुरेश. चांगली हाईट आहे त्यांची. चांगली गोलंदाजीची शैली देखील त्यांच्याकडे आहे. मात्र पहिला बॉल आखूड टप्प्याचा आणि स्क्वेअर देखील आहे. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर वाईट घोषित केलाय पंच सूर्यकांत मोरे यांनी. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सध्या तुम्ही पाहू शकाल केवल नाईक यांना. अवांतर धावेनं धावसंख्येत थोडी भर पडते. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. एक चांगली धावसंख्या आता मात्र धावफलकावर जरूर पाहायला मिळते. ओहो, पुढ्यात ठेवलेला बॉल होता मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवण्यात आली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता किशोर यांचा. बीट होत आहेत पूर्णपणे. एक चांगला बॉल. पहिला बॉल स्क्वेअर होता मात्र हा बॉल खूप चांगल्या वेगानं देखील टाकण्यात आला होता आणि लाईन विशेषतः खूप चांगली होती. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. खरं तर हाफवालीमध्ये हा बॉल घेता आला असता फलंदाजाला मात्र योग्य फुटवर्कचा वापर तिथे पाहायला मिळाला नाही. आता मात्र बॅटवर बॉल घेतलाय. ड्राईव्ह केलाय. अपिश ड्राईव्ह परंतु लॉंग ऑफला फिल्डर भरपूर दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते केला जातोय. हेजिटेशन आहे आणि फलंदाज धावबाद. ज्या पद्धतीनं फलंदाज किशोर बाद झालेले आहेत कुठेतरी हा गेम प्लॅनिंगचा एक भाग असावा. कारण फार स्ट्रगल करत होते आणि त्यामुळेच जाणून बुजून आपली त्यांनी विकेट टाकली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बऱ्याचदा अशा गोष्टी घडत असतात टेनिस क्रिकेटमध्ये. पहिल्या विकेटचं पतन झालंय धावसंख्या 23 असताना. 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट न्यू तुफान पिंपळास. सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे. नवीन फलंदाज घनश्याम आलेत. एक बिग हिटरचा रेप्युटेशन आहे घनश्याम यांचा. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केला. अगदी गॅप मधून बॉल जातोय. ओहो, काय करत होते फिल्डर. पाहतच राहिले चेंडूकडे आणि चेंडू सीमा पार. चौकार. मला असं वाटतंय की डीप मिड विकेटला जे फिल्डर आहेत त्यांना चेंडू दिसलाच नसावा नाहीतर हा झेल झाला असता आणि त्यामुळेच हा चेंडू गॅपमधून निघून गेला. एक ते फिल्डर तिथेच उभे राहिले. डीप स्क्वेरिश मिड विकेटच्या खेळाडूने प्रयत्न केला मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर होता बॉल. यावेळेस शफल करून हुक केला आणि बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. यावेळेस मिळतोय षटकार.
सहा धावांनी धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. अगदी गरुड झेप घेताना दिसते. जाऊन पोहोचली डबल 3 33 या आकड्यावर. या 33 पैकी वैयक्तिक 29 धावा आहेत रतिलाल यांच्या. 3 षटकार त्यांनी ठोकलेत आणि 2 चौकार. अप्रतिम फलंदाजी करत असताना आपल्या फलंदाजीचा दर्जा आज दाखवून देत असताना रतिलाल. आणि रतिलाल एक मोठं नाव आहे 40+ क्रिकेटमध्ये. नेहमीच त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे आपल्या टीमसाठी. नेहमीच त्यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती असं वाटत नव्हतं की रतिलाल एवढे घातक फलंदाजी करू शकतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फार स्ट्रगल करत होते. मात्र स्वतःला त्यांनी बॅक केलं. स्वतःवरचा विश्वास त्यांनी कमी होऊ दिला नाही आणि त्यानंतर खूप चांगले फटके, विशेषतः ऑनसाईडला फार मोठमोठे फटके मारतायत. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता. यावेळेस बीट होत आहेत फलंदाज. भरधाव वेगानं बॉल निघून गेलाय विकेट किपरकडे. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 33. अजूनही आपण पाहतोय की 7 चेंडूंचा तब्बल खेळ शिल्लक आहे. येस 5 चेंडू झालेले आहेत. 7 चेंडू अजूनही बाकी आहेत. षटकातील शेवटचा बॉल यावेळेस अगदी स्लॉट मध्ये उंचच उंच सुरेख फटका. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. डीजे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. न्यू तुफान पिंपळास टीमच्या माध्यमातून तुफान खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आलेला आहे. आणि हा तुफान आहे रतिलाल नावाचा. 35 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. संघाची धावसंख्या 1 बाद 39. प्रतिषटक 13च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. काय नेत्रदीपक फटके मारले जात आहेत. बॉटम हँडचा सुरेख वापर केला जातोय. आखो टप्प्याचे बॉल येतात तेव्हा पूल आणि हुकचा चांगला वापर केला जातोय. चेंडू जेव्हा पुढे ठेवले जात आहेत तेव्हा समोरच्या बाजूने देखील मोठमोठे फटके खेळले जात आहेत. चेंडूच्या मेरिटवर बऱ्यापैकी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. आणि एक अतिशय सुंदर इनिंग्स येथे साकारत असताना रतिलाल. पुढचा सामना पाहायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर. आणि त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पाये विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा अशी लढत असणार आहे. तर वडूनवगर आणि अंजूर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात करतायत गोलंदाज सुनील. यावेळेस पहा तडाखा. फलंदाज घनश्याम यांच्या बॅटमधून बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की अचूक टायमिंगच्या जोरावर जास्तीत जास्त फटके खेळले जात आहेत. शक्तीचा देखील योग्य तो वापर दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. घनश्याम यांनी मला वाटतं हा पहिलाच बॉल फेस केलाय. यस, पहिलाच बॉल या मॅच मध्ये त्यांनी फेस केलाय आणि पहिलाच बॉल पाठवलाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. कारिवली गावचे जावई आहेत घनश्याम आणि आपल्या सासूरवाडीमध्ये खेळत असताना त्यांनी चांगली सुरुवात केली आहे जय बजरंग चषकामध्ये. आम्हाला माहिती मिळाली आहे की डीप स्क्वेअर लेगला तिकडे त्यांची सासूरवाडी आहे. त्यांच्या सासरे बुवांचं घर आहे. तिकडेच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही. परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 वर. एक मोठी धावसंख्या या दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना काहीसा लो स्कोरिंग होता. फक्त 36 धावा बनवल्या होत्या खारबाव संघानं. मात्र तरी देखील त्यांनी सामना जिंकला. सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाला त्यांनी पराभवाची धूळ चारली. ओके, एका धावीनं तो सामना त्यांनी जिंकला होता. प्रेक्षणीय ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमा पार. हा देखील षटकार. जबरदस्त फलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल घनश्याम आणि रतिलाल यांचं. मोठमोठे फटके या अगोदर देखील आपण पाहिलेत, मात्र हा फटका
काही औरच आहे, कारण हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह करण्यात आला होता. डीपमध्ये फिल्डर तैनात होता. अगदी त्याच्या डोक्यावरून बॉल काढलाय 6 धावांसाठी. एक फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय घनश्याम यांच्या बॅटमधून. त्यांचा हा दुसरा षटकार आणि या षटकाराबरोबरच 50 धावांचा पल्ला देखील पूर्ण केलाय न्यू तुफान पिंपळास संघानं. काय जबरदस्त पलटवार केलाय फलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 2 धावा होत्या धावफलकावर, तेव्हा असं वाटत होतं की हा सामना लो स्कोरिंग असेल, मात्र फलंदाजांचे इरादे काही औरच आहेत. सुनील यांचा पुढचा बॉल, स्लॉक स्वीपचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर आणि आपल्या सासूरवाडीकडे त्यांनी बॉल पाठवलाय. हा षटकार थँक्यू DJ. लाजवाब, अद्भुत, असाधारण, अलौकिक, अद्वितीय फलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये रतिलाल आणि घनश्याम या 2 फलंदाजांकडून. षटकारांचा अक्षरशः मुसळधार पाऊस पडतोय सध्या कारिवलीच्या या ऐतिहासिक जय हनुमान मंदिर क्रीडांगणामध्ये. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 59 वर. सुनील यांचा खरपूस समाचार घेतला जातोय. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी टाकलेत, 3 षटकार आणि 1 दुहेरी धाव. 20 धावा त्यांनी तब्बल खर्च केलेले आहेत. गोलंदाजांचं जे एक्झिक्युशन आहे ते कुठेतरी थोडंसं खराब राहिलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्लॉटमध्ये गोलंदाजी जास्त झाली, आखोटप्प्याची गोलंदाजी जास्त करण्यात आलेली आहे, त्याचा फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. आणखी एक चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा बॉल देखील जातोय 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 आणि गेला निघून सीमा पार. षटकार. थँक्यू DJ. षटकारांची ही हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटमध्ये विकेटची हॅट्रिक असते, मात्र तुम्ही म्हणू शकाल असं षटकारांची हॅट्रिक आहे, कारण 3 बॉल्समध्ये सलग 3 षटकार. पुढील सामन्याच्या टॉससाठी त्वरित यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघांचे कर्णधार. शेवटचा बॉल, सामना करतील घनश्याम. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, कुठलाही फिल्डर नाहीये आणि फिल्डर असता तरी देखील काही फायदा झाला नसता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक षटकार आणि या षटकाराबरोबरच डावाची समाप्ती. एकूण धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 71 धावा आणि विजयाचं लक्ष्य आहे 72 धावांचं या मॅचमध्ये जय दुर्गा सुरई संघासमोर. खऱ्या अर्थानं चेंडूची पिसे काढण्यात आलेली आहेत. चेंडूचं थोबाड रंगवण्यात आलेलं आहे. चेंडूला बदड बदलून काढलेला आहे आणि चेंडूची चामडी लोळवण्यात आलेली आहे. न्यू तुफान पिंपळास टीमच्या फलंदाजांकडून. रतिलाल आणि घनश्याम यांची एक मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. 72 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. लगेच आपण आता वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर. हॅलो. तर जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक उपस्थित आहेत, आदरणीय सुनीलजी शेळके. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर संघाचे संघ कर्णधार गणेश आमच्या सोबत जोडलेत. विनंती असेल सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघ कर्णधार आपण अल्पावधीतच समालोचन कक्षाच्या अगदी उजव्या बाजूला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो. सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघ कर्णधार आपणास विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी त्वरितच या. छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर संघाचे संघ कर्णधार आमच्या सोबत जोडलेले आहेत. यस डीजे ऑपरेटर, चांगल्या पद्धतीने आता मात्र तुम्ही व्हॉइस आमच्यासाठी उपलब्ध करून दिलात, तुमचे धन्यवाद असेल. काहीतरी टेक्निकल इश्यूज असतात खऱ्या अर्थाने, त्यांच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं असतं. जय बजरंग चषक 2022 कारिवलीचं हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन मित्रांनो आपण
अनुभवत आहोत आणि स्पर्धेचा आजचा निश्चितच पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आज समालोचन करण्याची संधी इथे मात्र आयोजकांनी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय. त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये खऱ्या अर्थाने लिजेंडरी समालोचक अजयजी घरत यांच्या समवेत समालोचनाची संधी जी मिळाली आहे, खऱ्या अर्थाने आजचा दिवस माझ्यासाठी खऱ्या अर्थाने भाग्याचा आहे. विनंती असेल, चला दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना आपण नाणेफेकीसाठी लगेचच या. खऱ्या अर्थाने सिद्धवेद अंजूर संघाचे संघ प्रतिनिधी आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि तुम्हाला विनंती असेल आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. यस पशु टॉसला काय कॉइन आहे का? हा तेच. हॅलो, या. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचे संघ कर्णधार गणेश पाटील आपण यायचं आहे. माझ्यासोबत सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघ कर्णधार संजयजी जोडलेले आहेत. निश्चितच नाणेफेक इथे मात्र आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याचं केलं जाते सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते. अगोदर कॉइन शो केला जाईल दोन्ही कर्णधारांना कशा पद्धतीचं कॉइन आहे. एवन जोडी एकीकडे असेल आणि दुसरीकडे आपण या चषकाचं नाव जय बजरंग चषक निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. कॉल कोणाचा असेल? यस, संजयजी म्हणजे सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघ कर्णधार कॉल करतील. A1 जोडी आणि निश्चितच नाणेफेक त्यांच्या विरोधामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचे निश्चितच आभार व्यक्त करतो. आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने इथे आयोजकांनी व्यवस्था केली आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला बसण्याची आणि बसून बोलण्याची चर्चा थोडीफार करूया. मैदानाच्या आतमध्ये सामना तर खऱ्या अर्थाने सुरू आहे. नाणेफेक जिंकली आहे वडूनगर संघाचे संघ कर्णधार गणेशजी. आपण नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की जी विचारली जाते आणि विचारणं फार गरजेचं आहे, नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही नाणेफेक जिंकले, फिल्डिंग करणार पहिले. वेलकम निलेशजी पाटील. या अगोदर तुमच्या दोन संघांदरम्यान या हंगामामध्ये कधी सामना रंगलाय का आणि त्याचा रिझल्ट काय होता? आम्ही खेळलो त्यांच्याशी, एक वेळ त्यांना हरवलेलं आहे. ओके, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स अजून दुणावलेला असेल. कधी कधी आपला प्रतिस्पर्धी कोण आहे यावर सुद्धा खूप काय अवलंबून असतं. तुमचं प्लेइंग युनिट पूर्ण 11च्या 11 खेळाडू आहेत की निश्चितच काय इनकम्प्लीट प्लेइंग युनिट आहे? आमचे आहेत 11 प्लेयर्स. ओके, धन्यवाद. प्रथम फलंदाजी आहे. खऱ्या अर्थाने या मैदानाचा तुम्ही आढावा घेतलाच असेल. किती धावा धावपलकावर जोडल्या जातील? धन्यवाद. निश्चितच किती धावांपर्यंत समोरच्या संघाला तुम्हाला रोखता येईल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. आपण जाऊया संजयजींकडे. नाणेफेक तुमच्यासाठी किती महत्त्वाची होती? नाणेफेक तुम्ही खऱ्या अर्थाने हरलात आणि पहिली फलंदाजी कराते. नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय असता? नाणेफेक जिंकली असते तर आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं आणि नाणेफेक महत्त्वाची होती. या आयोजनासंदर्भात काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे, त्याबद्दल जय बजरंग कार्य संघाला अभिनंदन. या हंगामामध्ये तुमच्या संघाची कामगिरी कशी राहिली आहे? झाल्यात एक फायनल, 2 सेमीफायनल झाल्यात, चांगले आहे. ओके, तोच कॉन्फिडन्स निश्चितच आजच्या दिवसामध्ये तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया. एक बिग बॅटल मित्रांनो आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. द न्यूज फ्रॉम दी सेंटर इज द कॅप्टन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर टीम हॅज ओन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड प्लस. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनील शेळके सर. याच दरम्यान फलंदाज बाद होतोय. बॅटची आतली कडा आणि चेंडू एस्टॅनवर जाऊन आदळतोय. दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला होता. पेड ऑन झालेत फलंदाज. फक्त 2 धावा, एकच धाव, मला वाटतं एकच धाव धावफलकावर आहे आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे. 72 धावांचं मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये जयदुर्गा सुरई टीम समोर. आणि याच दरम्यान व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे अंजूरगावचे प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय निलेश दादा पाटील यांचं, ज्यांच्या माध्यमातून खासदार चषकाचं जबरदस्त आयोजन नेहमीच आपण पाहिलेलं आहे. आणि या नवीन हंगामामध्ये आपण केंद्रीय मंत्री चषकाचं आयोजन पाहणार आहोत. A1 जोडी खऱ्या अर्थानं जी प्रसिद्ध आहे सुकेश दादा डाकी आणि निलेश दादा पाटील यांची, त्यांच्यापैकी एक असलेले सन्माननीय निलेश दादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत जय बजरंग चषक 2022 मध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोवर बाद झालेत. गोलंदाजी करतायत किशोर. न्यू तुफान पिंपळा संघानं नावाप्रमाणेच तुफानी कामगिरी केली या मॅचमध्ये. चांगला स्ट्रोक, मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत, परंतु काही अडथळे आलेत तिथे फिल्डरसाठी आणि बॉल निघून जातो त्यांना बीट करून. सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी खणखणीत चौकार.
पहिला चौकार आलाय कॅप्टन विजय यांच्या बॅटमधून आणि विजय यांनी गोलंदाजी देखील अफलातून केली होती. काय सुरुवात केली होती त्यांनी. पॉवर प्ले तर नाहीये, मात्र पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये इतर 3 गोलंदाजांनी तब्बल 69 धावा खर्च केल्या. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज किशोर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र यावेळेस मिस टाइम फटका आहे. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येतोय. कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु धावचीची संधी आहे आणि ती संधी देखील गमावली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावर. प्रतिषटक 18च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. जयदुर्गा सुरई विपक्ष तुफान पिंपळास अशी ही आजची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहत आहात जय बजरंग चषक 2022 कारिवली. स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस आहे. एकूण 3 दिवसांची ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नवीन 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज किशोर. यावेळेस थोडासा स्लोवर बॉल होता, चांगल्या पद्धतीने तटवलाय, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चौकार होऊ दिला नाही त्या ठिकाणी फिल्डरने. एकच धाव घेण्याची संधी होती फलंदाज विजय यांच्याकडे. विजय यांची धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. 3 चेंडूंचा सामना केलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्गा सुरई संघाच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावर 1 बाद 8, म्हणजेच आता उर्वरित 3 षटकांमध्ये तब्बल 64 धावांची आवश्यकता आहे. येथे आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा परिवर्तन करीत आहोत. मी थोडा विश्रांती घेतोय आणि आता मायक्रोफोनवर आपण ऐकूयात म्हणजे सहकारी समालोचक मुरबाडचा बुलंद आवाज सुनील शेळके सर यांचा. धन्यवाद अजयजी. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होता. पहिल्या सत्रातील फलंदाजी आपण अनुभवली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्राला झालेली सुरुवात. पहिलं षटक इथे मात्र फेकलं गेलं. पहिल्या षटकाच्या आधी धावफलक आपण पाहिलं तर निश्चितच 8 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एकूण धावफलकेचा पाठलागाचा जर विचार केला तर 72 धावा धावफलकावर जोडायचे असतील आणि खऱ्या अर्थाने ह्या 72 धावांचं लक्ष देण्यामध्ये समर्थ ठरत असताना ज्या फलंदाजाने अप्रतिम फलंदाजी केली ते घनश्याम गोलंदाजीच्या मार्गावर तयार होताना आपण पाहू शकाल. विजय यांच्यासाठीचा हा चेंडू आहे डाव्या एसटीच्या फारच बाहेर. इथे मात्र पिचिंग झाली नाही आहे, कारण ज्या पद्धतीने पंच तटस्थ आहेत खऱ्या अर्थाने हे जे समालोचन कक्ष ज्या बाजूला आहे त्या बाजून आम्हाला चेंडूचं पिचिंग इथे मात्र पाहायला मिळत नाही. चेंडूची लांबी फक्त आणि फक्त इथनं मात्र आम्हाला समजू शकते. गोलंदाजाला तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल घनश्याम. इथेही बिगिट करायचे. चेंडूपैचा संपर्क नाही. चेंडू सरळ जाऊन इथे मात्र शरीरावर आदळतोय. 1 धाव पूर्ण करण्याची संधी हेरली गेली आहे. 1 धाव या धावपलकावर पूर्ण झाली आहे. एका धाब्याने धावपलक 1ने पुढे सरकत आहे आणि या भेद जाऊन पोहोचत आहे 9 पर्यंत. निश्चितच पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर पहिलं षटक ज्या पद्धतीने तिथे मात्र फलंदाजीचं राहिलं होतं त्यानंतर एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतो की काय, अशा पद्धतीची चिन्ह असताना फलंदाज घनश्याम याने अप्रतिम कामगिरी केली. 1 धाव पूर्ण दुसरीसाठी निघाले. इट कुड बी डेंजरस. अंतिमतः इथे मात्र ह्या 2 धावा सक्सेसफुल कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावपलक पुढे सरकताना निश्चितच आपण नेल्सन फिगर ऑन दी बोर्ड 11 धावा धावपलकावर पाहू शकतो. या अगोदर गोवर नावाचा फलंदाज बाद झालेला आपण खऱ्या अर्थाने पाहिलाय. गोविंद आणि विजय नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित. इथे हे बिगिट करायचं खऱ्या अर्थाने प्री मेडिकेटेड शॉट आहे. हे जे मैदान आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्हाला जितकं सोपं वाटतं तितकं सोपं मैदान नाही आहे. फसवा मैदान निश्चितच आपण इथे मात्र पाहतोय. डायमेन्शन्स मैदानाच्या पाहिलं तर एखाद्या फलंदाजाचा ऊर भरून येईल की निश्चितच मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर किती फटकेबाजी करावी, परंतु प्रॅक्टिकली तितकं ते सोपं नाहीये. याही बेस प्री मेडिकेटेड शॉट आहे. खऱ्या अर्थाने वन साईडची बाउंड्री फक्त आणि फक्त इथे मात्र या फलंदाजाला दिसते की काय अशा पद्धतीच्या संभ्रम अवस्थेमध्ये प्रत्येक जण पडला. यावेळेस धावबादच्या रूपाने गडी बाद होतोय. क्रमांक दुसऱ्या सत्रामध्ये 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसरा हादरा लागतोय तो सुरई या संघाला. गोविंद बॅक टू द पॅव्हिलियन. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचे संघ कर्णधार गणेश आणि त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू नेत्रांजन आपणास आयोजकांकडून विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि इथे बसून खऱ्या अर्थाने या चालू सामन्याचा आनंद आपण घ्यायचा आहे. मुख्य व्यासपीठावर अनेक अतिथीगण उपस्थित आहेत. सिद्धिविनायक अंजूर संघाचे सर्वेसर्वा एवन जोडीतील एक सक्रिय सदस्य निलेजी पाटील आपण आलात. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक ससने स्वागत असेल. समोर ठेवलाय त्रिफळाचीत क्लीन बोल्ड. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय घनश्याम.
धन्यवाद. व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या निश्चितच सन्मानाकडे आपण वळतोय. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आयोजकांना विनंती असेल आपण त्यांच्या स्वागतासाठी तयार राहायचं आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे निश्चितच आपण आलेल्या प्रत्येक मान्यवराला सन्मानित करत आहोत. स्वागत हे कोणत्याही पद्धतीचं मित्रांनो बंधन नाही. आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं. व्यासपीठावर उपस्थित एवन जोडीतील एक सक्रिय सदस्य आणि केंद्रीय पंचायतच्या माध्यमातून यानंतर आपल्याला 22 तारखेपासून पाहायला मिळतील ते निलेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान मुख्य आयोजकांच्या वतीने इथे झाला. मायेची प्रेमाची उबदार शाल इथे मात्र दिली गेली आणि या स्पर्धेची अवीट आठवण सन्मान चिन्ह दिलं गेलं. फ्लाईट दिली आहे. यावेळेस मिस टायमिंग बिहाइंड द विकेट्स शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असतील. चेंडू अडवतात, स्वतःकडे ठेवतात, अंतिमतः इथे मात्र यष्टीरक्षकाकडे सोपवतात. एक धाव या धावपलकर जोडण्याची संधी इथे मात्र प्राप्त होते. एकेरी दुहेरी धावांनी खऱ्या अर्थाने न्यू तुफान पिंपळा संघाला कोणताही फरक पडणार नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण इक्वेशन इथे मात्र कुठेतरी टफ होत चाललंय फलंदाजी करणाऱ्या सुरई संघापासून. यावेळेसचा फटका अप्रतिम आहे. खऱ्या अर्थाने अगदी मंदिराच्या पायरीजवळ जाऊन क्षेत्ररक्षण झालं असं म्हणायला हरकत नाही. विनंती असेल ते जे खेळाडू आहेत गणेश दादा आणि आपण सर्व तिथनं बाजूला यायचंय. यस, आणि तुमच्या पायामध्ये शूज आहेत. आयोजकांकडून आम्हाला निश्चितच सूचना मिळते तिथे जर बसायचं असेल तर विदाऊट फुटवेअर आपल्याला बसावं लागेल. यावेळेस लॉक करायचा होता. चेंडू फळीचा इथेही संपर्क आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आउटस्विंग निश्चितच मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करत असताना गोलंदाज प्रभाकर याला आपण खऱ्या अर्थाने अनुभवू शकतो. काही गोलंदाजी राहिली. खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये तुमची फलंदाजी जर चांगली असेल तर दुसऱ्या सत्रामध्ये तो कॉन्फिडन्स कॅरीओव्हर होत असतो. इथे फ्लाईट दिली. यावेळेस स्विच इट अटेम्प्ट आहे. सक्सेसफुल अटेम्प्ट. क्षेत्ररक्षक करतोय चूक, चुकीला माफी नाही. चौकार. धन्यवाद. प्रभाकर तयार. इथे चेंडूची गती इथे मात्र काढून घेतली. यावेळेस टेम्परामेंट शो केलं या फलंदाजाने. अंतिम क्षणापर्यंत वाट पाहिली आणि जो संयम दाखवला होता त्याचं त्याला फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. यावेळेसचा फटका 1 बाउन्स ओव्हर दी रोप फॉर 4 रन्स. चौकार. 22 धावा यावेळेस त्या चौकारानिशी धावपलकर लागलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. यावेळेस नो बॉल आहे आणि पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू वेदर इट इज 4 ऑर नॉट. एक धाव पूर्ण दुसरीसाठी निघाली. त्यावेळेस 2 धावा पूर्ण असतील. 2+9 एकूण 3 धावा या धावपलकावर निश्चितच ऍड केल्या जातील आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच्या चेंडूंची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. कोणत्याही पद्धतीचा नो चेंडू ज्यावेळेस तुम्ही अलीकडच्या क्रिकेटमध्ये हाताळता त्यानंतरचा येणारा चेंडू खऱ्या अर्थाने फ्रीट असतो. मैदानाच्या आतमध्ये हा फ्रीट इथे मात्र अप्लाय झालेला आहे. पाहिजे ही सुवर्ण संधी असेल. इथे मात्र फुल लायसन दिलं गेलेलं आहे फलंदाजासाठी. हा फटका बघा किती अप्रतिम आहे. स्लॉक केलंय चेंडूला. क्रॉस बॅटेड फटका आणि यावेळेस अंतर सुद्धा मिळालं. हा षटकार. धन्यवाद. धावपलकावर आपण धाबांचा जर विचार केला तर निश्चितच या षटकारा निश्चित झालेले आहेत 30-30 आणि मला असं वाटतं 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र समाप्त झालाय, पूर्ण झालाय. या तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने थोडा उशीर झालाय असं म्हणायला हरकत नाही. यानंतर इक्वेशन निश्चितच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघासाठी काय उरतंय आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. या स्पर्धेला पूर्णत्वास जाण्यासाठी अनिलजी नाईक त्याचबरोबर अनिलजी पाटील या दानशूर दात्याने खऱ्या अर्थाने सरळ हाताने मदत केली. आर्थिक सहकार्य त्यांच्याकडून प्राप्त झालंय आणि त्यांचं स्वागत असेल या मोठ्या फटक्याने. खऱ्या अर्थाने या पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. खऱ्या अर्थाने मोठा फटका आहे की फलंदाज बाद झालाय. ऑन दी बाउंड्री लाईन झेल तर झालाय परंतु तो व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे. इन द सेन्स तो झेल घेत असताना क्षेत्ररक्षकाच्या शरीराचा कोणता भाग इथे मात्र बाउंड्री लाईनला टच झालेला आहे की बाउंड्री रोपवर निश्चितच हे पाहण्याचं काम पंचांच्या माध्यमातून केलं जाईल. पंच निश्चितच ऑनफिल्ड हा प्रकार जिथे खऱ्या अर्थाने झालाय तिथपर्यंत स्वतःला घेऊन जात आहेत. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित पंच आपण पाहू शकता सूर्यकांतजी मोरे सर.
त्यांच्या माध्यमातून या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा असेल. ऑलरेडी धावपलकर धावा 30 आहेत. हा जर षटकार झाला तर 36 धावा धावपलकर असतील आणि फलंदाज बाद असला तर निश्चितच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल आणि फलंदाजानं ऑलरेडी मैदान सोडलंय. त्याच्या खेळाडू वृत्तीचं खऱ्या अर्थानं कौतुक असेल. यस डीजे. अनिलजी नाईक खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत सदस्य कारिवली, त्याचबरोबर अनिलजी पाटील या दोन व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला आर्थिक सहकार्य ते मात्र प्राप्त करून दिलेला आहे. या बेसचा फटका अप्रतिम होता. क्षेत्ररक्षकाला चुकवता आलं नाही. प्लेसमेंट कुठेतरी चुकीची ठरली आहे आणि यावेळेस फलंदाजाला पुन्हा एकदा झेलबादच्या रूपाने बाद व्हावं लागतं. गडी बाद. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न अशी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथेही बिगिट करायचा होता. मिस टायमिंग झेल घेण्याची संधी. क्षेत्ररक्षक इनसाइड दी 30 यार्ड सर्कल उपस्थित होते. अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. गडी बाद. धन्यवाद. यस, मैदानाचे डायमेन्शन जर आपण विचार केला तर समोर लॉंग ऑनच्या दिशेने खेळाडू कक्षाच्या शेजारी वडुणवगर संघ उपस्थित आहे. तुम्ही जिथे उभे आहात खऱ्या अर्थाने सूचना तुमच्यापर्यंत दुसऱ्यांदा पोहोचते. क्षमस्व, तुम्ही जिथे उभे आहात तिथे ती बाउंड्री लाईन आहे. खऱ्या अर्थाने त्या कपड्याला सीमारेषा इथे मात्र निर्धारित केली जाते. म्हणून आयोजकांकडून आपणास विनंती असेल खऱ्या अर्थाने आपण जर बाजूला आलात तर फार बरं होईल. यावेळेस पंच आमच्याकडे वळले आणि हा चेंडू इथे मात्र वाईड घोषित केला गेलेला आहे. या गोलंदाज तयार. यावेळेस अप्रतिमरित्या झेल टिपला गेलेला आहे आणि या फलंदाजाला पुन्हा एकदा बाद होताना आपण पाहू शकाल. घनश्याम की ज्याने अप्रतिम फलंदाजी केली होती ते मात्र अप्रतिमरित्या झेल टिपला आणि खऱ्या अर्थाने हा जो सामना आहे फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये खऱ्या अर्थाने आउट क्लास केलं समोरच्या संघाला म्हणजे सुरेश संघाला आणि हा सामना इथे मात्र राखलाय, जिंकलाय तो न्यू तुफान पिंपळा संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड निश्चितच आपण देणार आहोत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल हु इज द मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला पूर्णत्वास जाण्यासाठी प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले श्री सुधाकरजी विष्णू पाटील यांच्या सौजन्याने त्यांचं आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. त्याचबरोबर क्रमांक 2चं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे अरुणजी विष्णू पाटील यांचंही आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. तृतीय पारितोषिक श्री वैभव अरुण पाटील यांच्या सौजन्याने मिळालं, त्यांचंही खऱ्या अर्थाने ते मात्र ऋण व्यक्त करूया. हु इज द मॅन ऑफ द मॅच? रतिलाल. यस, अप्रतिमरित्या फलंदाजी ज्यांची आपण पाहिली, गोलंदाजीमध्ये सुद्धा ज्यांनी चांगली कामगिरी केली. 36 धावा फलंदाजी करताना धावपलकर जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 4 गडी बाद केले. तो रतिलाल ठरतोय अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर या सामन्याच्या विजयाचा शिल्पकार म्हणजेच या सामन्याचा सामनावीर. आपणास विनंती, आपण समोर या. मॅन ऑफ द सिरीजसाठी मित्रांनो सायकल इथे मात्र देऊ केलेली आहे.
गोणाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ किशोरजी भानुदास पाटील यांच्याकडून आणि मॅन ऑफ द सिरीज च्या ट्रॉफीज श्री उमेश नारायण पाटील नील अँड निहारिका एंटरप्राइजेसचे ओनर आहेत त्यांच्याकडून मिळालेले आहे. खऱ्या अर्थाने यांचंही आपण ऋण व्यक्त करूया. कारेलुगाचे सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य अनिलजी नाईक, आपणास विनंती आपण आपल्या शुभास्ते रतिलाल या खेळाडूला सामनावीराचा किताब इथे मात्र प्रदान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता रतिलाल याला सामनावीराचा किताब दिला जातोय. 36 रन्स कॉन्ट्रीब्युशन while batting and taken 4 wickets while bowling. What a great performance by Ratilaal. Well played. Best of luck for next matches. यानंतरचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी अल्पावधीचा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ, गणेश पाटील, निश्चितच नेत्रांजन पाटील यांचा हा संघ, त्याचबरोबर त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक अंजूर संघ, ए बनजोडी पुरस्कृत हा संघ आणि त्या संघालाही खऱ्या अर्थाने या वर्षामध्ये चांगली लय मिळालेली आहे. दोन्ही संघांमध्ये सामना निश्चितच अगदी अल्पावधीत सुरू असेल. धन्यवाद. इथे मात्र ही जी स्पर्धा आहे ती प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते. त्यांची सर्व टेक्निकल टीम, त्याचबरोबर ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी समालोचक असतील, त्याचबरोबर स्कोरर असतील, इतर टेक्निकल स्टाफ असेल, या सर्वांना नाश्त्याची सोय निश्चितच आमच्यापर्यंत ज्यांनी सौजन्यीकृत केलेली आहे. कल्पेशजी नाईक या आयोजकांच्या वतीने तुमचंही ऋण व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना अगदी अल्पावधीतच ऑफिशियली ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला अनुभवता येईल. यावेळेस प्रथमतः निश्चितच हिंदी भाषेमधून समालोचन करण्याची विनंती असेल अजयजी घरत, की ज्या हिंदी भाषेवर त्यांचं निश्चितच फार मोठं प्रभुत्व आहे आणि खऱ्या अर्थाने एक जुने जाणते समालोचक आहेत. प्रत्येक गोष्ट मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जी घडते आहे तिचं विस्तृत वर्णन ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या वाणीतून अगदी सॉफ्टली आपल्यापर्यंत पोहोचते ते होणार समालोचक अजयजी घरत. आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षाचा ताबा घ्या. धन्यवाद.